दर 4-5 दरवर्षी 4-5 महिने त्यांना खूप कष्ट घेऊन खूप परिश्रम घेऊन त्यांना घरापर्यंत त्यांच्या स्वतःच्या घरापर्यंत जावं लागतं. तसेच पाण्याचा पण मोठा प्रश्न आहे. आमच्या पूर्ण भागामध्ये पाण्याच्या पाईपलाईन्स नाहीत. सगळीकडे पाण्याच्या टाक्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या लोकसंख्येनुसार पाण्याच्या टाक्या नाहीत. तरी आमच्या रोडला जवळपास अर्ध्या भागातून गेली 30-35 वर्षापासून बऱ्याचशा वेळा पाईपलाईन झाल्या, नवीन टाकी आली, नवीन पाईपलाईन झाल्या, नवीन कनेक्शन आले, मीटर बसले, पण अजूनपर्यंत जवळपास अर्ध्या घरांना शेवटपर्यंत म्हणजे टेलपर्यंत पाणी जात नाही. ही समस्या गेली 30-35 वर्षापासूनची कायमची आहे. आणि तसेच रस्त्यांचे जे काम आहेत ते पूर्णपणे एकदम चांगल्या दर्जाचे होत नाही. दरवर्षी तिथं खड्डे पडले जातात. म्हणजे जर नवीन रस्ता झाला तरी पण 1 वर्षानंतर असं वाटतं की ह्या रस्त्याचं कामच झालं नसेल आणि हे नगर परिषद हद्दीत आपण राहतोय असं हे कोणाला वाटतच नाही अजिबात. त्याच्यानंतर कचरा डेपोची समस्या आहे. आमच्या पूर्ण श्रीगोंदा शहरातील कचरा हा सगळा पूर्ण वार्ड क्रमांक 11 मध्ये म्हणजे आमच्या साळुंजी रोडनी वाहिला जातो, म्हणजे घेऊन गेला जातो. त्याच्यानंतर शिंदे वस्ती असेल, रायकर वस्ती असेल, वडोपर वस्ती असेल, तिथं हाकेच्या अंतरावरती ते कचरा डेपो तयार झालेला आहे. तर त्या कचरा डेपोमुळे तिथं आरोग्याच्या समस्या ज्या निर्माण होणार आहेत भविष्यात, आता पण झालेल्या आहेत, भविष्यात पण होणार आहेत. ह्याच्या आधी भरपूर आंदोलन केले, मोर्चे झाले, पण अजून त्याच्यावरती काही कुणी हे काढलं नाही. तर माझ्या वाढसाठी मी स्वतः आतापर्यंत माझ्याकडे कुठलं पद नसताना मी आतापर्यंत जे कामं केलेले आहेत त्याला कुठलं तरी माझ्या वैयक्तिक एकट्या कामाच्या काहीतरी करण्याला त्याला मर्यादा आहेत, काहीतरी कारणं आहेत. म्हणून मला सगळे कामं माझ्या स्वखर्चाने किंवा माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मला करता येत नाही. तर माझ्या वार्डमधील सगळ्या लोकांची इच्छा गेले 10-15 वर्षापासून मी कार्यकर्ता म्हणून मी आज सगळीकडे काम करतोय किंवा सगळ्यांच्या दारात जातो. जे तेच प्रश्न दरवर्षी म्हणजे दर पंचवार्षिकला तेच प्रश्न घेऊन लोक समोर येतात आणि तेच प्रश्नाचं उत्तर द्यायला फक्त समोर जातात की आम्ही उत्तर सोडवतो, हे करतो, ते करतो. पण त्याच्यानंतर आज 2 महिन्यापासून सगळीकडे फिरतोय, तर प्रत्येक एरियामध्ये गेल्याच्या नंतर असं सांगतात की हे 5 वर्ष परत कुणी आमच्या दारात आले नाहीत किंवा येत नाहीत. तर आज सगळ्या गोष्टीवरून सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी आज ह्या पूर्णपणे 2025-26च्या निवडणुकीत उतरलोय. तर मला असं वाटतं की मी माझ्या वार्डमधले प्रश्न सोडवण्याचा पूर्णपणे सगळा निर्धार घेतलेला आहे आणि मी त्याची माझ्याकडे एक ब्ल्यू प्रिंट सगळी मी रेडी करून ठेवलेली आहे. कचरा डेपोचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, लाईटचा असेल आणि रस्त्यांचा असेल, या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आमच्या इकडं अजूनपर्यंत म्हणजे आमच्या प्रभागाला, आमच्या वार्डाला पुढं गार्डन म्हणा किंवा ज्येष्ठांसाठी, मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी काही नाही. तर एक नवीन व्हिजन म्हणून मी त्याच्यासाठी 1-2-3 पॉईंट्स पाहून ठेवलेले आहेत आणि नवीन एक माझ्या डोक्यात आहे की माझ्या पूर्णपणे ताकदीनुसार मी ते ताकद लावून प्रश्न मांडून मी ते सगळे पूर्ण करणार आहे. याच्यामध्ये तुमच्याबरोबर कोण आहेत जोडीदार? मत हे